नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स एक्सपेरिमेंटल वर्ल्ड या असणाऱ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यामध्ये आपण जे सायन्सचे एक्सपेरिमेंट करणार आहे ते आपल्या मित्रांनाही पाठवा. ही संपूर्ण माहिती आपण मराठीतून सांगणार आहे. आज आपल्या असणाऱ्या या एक्सपेरिमेंटचा पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी सगळ्यांसमोर आणतोय. त्या असणाऱ्या प्रयोगाचं नाव आहे ते म्हणजे चुंबकाची गंमत, म्हणजेच फन विथ मॅग्नेट. या असणाऱ्या प्रयोगामध्ये आपण दोन प्रकारचे चुंबक घेणार आहे, त्याचा वापर आपण या ठिकाणी प्रयोगात करणार आहे आणि चुंबकाचे असणारे गुणधर्म याच्याबद्दल माहिती पाहणार आहे. तर आपण पहिला परिचय करून घेऊया त्या दोन असणाऱ्या चुंबकांचा. एक चुंबकाचा प्रकार आहे, याला म्हटलं जातं पट्टी चुंबक, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बार मॅग्नेट. आणि दुसऱ्या प्रकारचं जे चुंबक आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय, याला म्हटलं जातं यू शेप मॅग्नेट, म्हणजेच हॉर्स नेल मॅग्नेट. ह्याचा शेप यू सारखा आहे म्हणून ह्याला यू शेप मॅग्नेट असं म्हटलं जातं. या दोन असणाऱ्या चुंबकाच्या साह्यानं आपण आज चुंबकाचे असणारे क्षेत्र कशा स्वरूपाचे असतं आणि चुंबकाची असणारी जी काही चुंबकत्व क्षमता ही कुठं जास्त प्रमाणात असते हे आपण या असणाऱ्या व्हिडिओच्या साह्यानं पाहणार आहे. तर आमच्या बरोबर या व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि या प्रयोगाचा आनंद घ्या. चला सुरू करूया फन विथ मॅग्नेट, म्हणजे चुंबकाची गंमत. आता आपण या प्रयोगाला सुरुवात करीत आहोत. तर याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे एक पांढरा कागद आपण या ठिकाणी घेतलेला आहे, की जो आपल्याला या प्रयोगाला चुंबकाचं असणारं क्षेत्र दाखवण्यासाठी उपयोगी पडेल. यानंतर आपण घेतलेलं आहे ते म्हणजे आयर्न फिलिंग, म्हणजेच लोखंडाचा किस. यानंतर आपण घेतलो तो म्हणजे एक पट्टी चुंबक आणि एक नालाकृती चुंबक, म्हणजे यू शेप चुंबक. आता आपण काय करणार आहे, तर या असणाऱ्या पट्टी चुंबकाला आपण या ठिकाणी मध्यभागी ठेवणार आहे. आता मी आयर्न फिलिंग्स आहेत ते वरून न टाकता एका गाळणीच्या साह्यानं मी ते टाकणार आहे. बघूया आपल्याला या प्रयोगामध्ये काय गमतीशीर भाग शिकायला मिळतो. चला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी जेव्हा मी या असणाऱ्या लोखंडाचा किस बारीक स्वरूपामध्ये जे घेतलेला आहे ते मी जेव्हा टाकलं, तेव्हा चुंबकाच्या या भागामध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचं लोखंडाचा किस दिसत नाही, कारण ते हा चुंबकाकडे आकर्षित झालेला आहे. परंतु बाजूने जर तुम्ही पाहिला असता, तुम्हाला चुंबकाचा किस हा लांब लांब स्वरूपामध्ये आणि त्याच्यामध्ये हे तयार झालेलं वलय तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. पहा, आता मी थोडंसं काय करणार आहे, या कागदाला मी थोडासा या ठिकाणी स्पर्श करणार आहे. ह्याला थोडंसं मी एक व्हायब्रेशन देणार आहे. बघूया याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळते. पहा, किती सुंदर असं या ठिकाणी डिझाईन आपल्याला दिसतंय. पण हे डिझाईन नसून याच्यातील असणारं वैज्ञानिक कारण आपल्याला शोधलं पाहिजे. ते म्हणजे या चुंबकाच्या दोन्ही टोकांना त्याचं चुंबकत्व जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळं इथे असणारा भाग आपल्याला चुंबकाच्या जवळील भाग हा लोखंडाचा किस चिकटलेला दिसतो. आता जसं तुम्ही इकडं पाहाल तसं याचं क्षेत्र थोडं विरळ झाल्यासारखं आपल्याला दिसून येतं. परंतु या ठिकाणी मात्र चुंबकाची असणारी जी काही शक्ती आहे
ती शक्ती या ठिकाणी काय आहे, जास्त आहे. आणि या ठिकाणी आपल्याला चुंबकाचं वलय या ठिकाणी दिसून येतं. अतिशय सुंदर सोपा असा प्रयोग आहे. मुलांना या गोष्टी समजणं गरजेचं आहे की चुंबकाचं असणारं चुंबकीय क्षेत्र हे त्यांच्या दोन्ही टोकांना सर्वाधिक जास्त असतं, तर मध्यभागी ते कमी असतं किंवा नसल्यासारखंच असतं. या दोन्ही टोकांना या दोन्ही टोकांना लोखंडाचा किस चिकटलेला आहे, परंतु ह्याच्या मध्यभागी मात्र लोखंडाचा किस चिकटला नसल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर हा झाला या प्रयोगाचा पहिला भाग, की ज्याच्यामध्ये आपण पट्टी चुंबकाचा वापर केला. आता हाच प्रयोग आपण या असणाऱ्या यू शेप चुंबकाच्या बाबतीत करणार आहे. बघूया याच्यामध्ये ते क्षेत्र आपल्याला किती दाखवतं. चला सुरू करूया. यू शेप मॅग्नेट बरोबर चुंबकीय क्षेत्र. आता आपण या असणाऱ्या यू शेप मॅग्नेटला उभं ठेवणार आहे आणि आपण पाहणार आहे की त्याचं चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे येतं. पाहूया. यू शेप चुंबकाच्या बाबतीत जर मी लोखंडाचा किस ह्याच्या बाजूने टाकला तर चुंबकत्व आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त दिसतं आणि चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे तयार होतं. चला पुन्हा एकदा आपण काय करूया, हा लोखंडाचा किस घेऊन याच्या भोवती आपण टाकूया. आता पहा, जसं पट्टी चुंबकाच्या बाबतीत आपल्याला दिसलं त्याच पद्धतीनं इथं सुद्धा या दोन्ही असणाऱ्या टोकांना चुंबकाचं जे ताकद आहे ती ताकद जास्त असल्याचे आपल्याला दिसते. चला याला थोडंसं आपण एक व्हायब्रेशन देऊया आणि पाहूया की ह्याच्यात आणखी आपल्याला काय गमतीशीर गोष्ट पाहायला मिळते. पहा किती सुंदर असं डिझाईन या ठिकाणी तयार झाल्यासारखं दिसतं. साहजिकच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते चुंबकीय क्षेत्र आहे की जे दोन्ही टोकांना जास्त प्रमाणात आहे. आणि आपण जसं पट्टी चुंबकाच्या बाबतीत पाहिलं तसंच या ठिकाणी असणारं चुंबकत्व फार कमी आहे. जरी दोन्ही टोकं जवळ असली तरी सुद्धा या ठिकाणी चुंबकाचं असणारं जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी काम करत नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कोणत्याही चुंबकाच्या बाबतीत त्याच्या असणाऱ्या दोन्ही टोकांना त्याचे असणारे चुंबकत्व, त्याची ताकद ही जास्त असते आणि आपल्या भोवती ते एक अशा प्रकारचं चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात, हे आपल्याला या प्रयोगातून दिसून आलं. या चॅनेलवरती असणारे वेगवेगळे विज्ञानाच्या प्रयोगाचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्याचा अभ्यास करा आणि तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला कुठला प्रयोग पाहायचा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही अवश्य तुम्हाला हा प्रयोग अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आपण करून दाखवत असेल. तर आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन एका विज्ञानाच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या सायन्स एक्सपेरिमेंट वर्ल्ड या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.